कन्स्ट्रक्शन साइट पोस्टमार्टम पार्ट 1 या व्हिडिओमध्ये मी नितीन आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजचा टॉपिक आहे रबल सोलिंग. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रेल्वे रुळाखाली खडी टाकलेली तुम्ही पाहिले असेल, पण कधी विचार केलात का तिथं कॉन्क्रीट का नाही? कारण साधं आहे. ट्रेनचा वेग, व्हायब्रेशन आणि भार. जर तिथं कॉन्क्रीट केलं तर त्या ठिकाणी तडे पडतील. म्हणूनच खडी, कारण ती गाडीच्या शॉक ऑब्झर्व्हर प्रमाणे काम करते. आता हेच तत्व बांधकामात वापरलं जातं. विशेषतः जिथे काळे माती असते आणि हार्ड स्ट्राटा नसतो तिथंच रबल सोलिंग केलं जातं. रबल सोलिंग म्हणजे मोठे दगड आणि वाळूचा थर, बस. कॉन्क्रीट नाही, सिमेंट नाही. पण काही कॉन्ट्रॅक्टर्स मात्र M20 ग्रेड कॉन्क्रीट वापरतात. ही मोठी चूक आहे. भूकंपाच्या वेळी सोलिंगचा थर हा गाडीच्या शॉक ऑब्झर्व्हर प्रमाणे आणि बेरिंग प्रमाणे काम करतो, जो इमारतीला स्थिरता आणि सुरक्षा देतो. साधी गोष्ट आहे. रबल सोलिंग म्हणजे नैसर्गिक सस्पेन्शन सिस्टम. नक्कीच आपण हा व्हिडिओ लाईक तर केलाच असेल, शेअरही कराल. पण अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमचं पेज सुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास जय हिंद.